म्युन्सिपल कमिशनर किंवा इतर इंजिनियर्स वगैरे येतील काय आणि काम बरोबर त्याचं जो शेड्यूलप्रमाणे चालू आहे की नाही ते पाहतील. त्याचबरोबर फुलेवाड्याचा जो विस्तार म्हणजे जो करायचा आहे, कारण तिथं आपण पाहिलं मिटिंगलासुद्धा जागा नाही आहे, सगळीकडे जे आहे ती घरं आहेत. मग त्या घरांना जे आहे कॉम्पेन्सेशन देऊन तर त्यांच्या घराची इतरत्र सोय करून ती जागा मोकळी कशी करता येईल हा प्रयत्न गेली कित्येक वर्ष आम्ही करतो आहोत. आणि मग आता जे रिसेंटली जे आहे सरकारनं 200 कोटी रुपयाचं जे आहे GR काढला. त्याच्यामध्ये प्रत्येकी 450 फुटाचं काहीतरी घर वगैरे जे आहे प्रत्येकाला देऊन असे किती घरं आहेत, काय आहेत, कोणाला किती खर्च वगैरे असं सगळं 200 कोटी रुपयाचा त्याने जो आहे एकूण खर्च काढलेला आहे आणि त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे. आता फक्त ह्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जास्तीत जास्त ते कामं लवकर कशी करून घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे एकदा आलं की बा आहे कोणतरी पाठीमागे आपण सतत राहिलो तर ती कामं लवकर व्हावी ही अपेक्षा आहे म्हणून आलो होतो. आणि परत त्याला त्या उद्या काय